शिरूरच्या लोकसभेच्या जागेसाठी महायुतीचा उमेदवार ठरला. शिवाजीराव आढळराव पाटलांच्या नावावर लवकरच होणार शिक्कामोर्तब. मिशन 45 पार्कसाठी आढळराव पाटील हातावर घड्याळ बांधणार. येत्या 26 मार्चला आढळराव पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश होणार. कसा सुटला शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराचा तिढा, पाहूयात आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये. त्याआधी हेडलाईन. शहीद दिनानिमित्त क्रांतीवीर राजगुरू भगतसिंग सुखदेव यांना अभिवादन. शहीद समूहशिल्प राजगुरू वाड्याला आकर्षक फुलांची सजावट. बजरंग दलाच्या वतीनं क्रांतीजागर रॅली. आढळराव पाटलांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचं घोडगंगेत न्हालं. 26 मार्च रोजी मतदारसंघात पक्ष प्रवेशाचा नेत्रदीपक सोहळ्याची तयारी. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. चौथी निवडणूक आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड्स ब्रेक करणार. राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेशापूर्वीच आढळराव पाटलांनी व्यक्त केला विश्वास. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रित निर्णय घेतल्यानंतर माझा विचार. भारतीय जनता पक्षाचा कॉन्फिडन्स खचलेला दिसतोय. विरोधक 400 नाही तर जेमतेम 200चा आकडा गाठतील. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राची भूमिका महत्वाची ठरणार. खासदार अमोल कोल्हे यांना विश्वास. आळंदीत आगीच्या 2 घटना. दाभाडे सरकार भर चौकात ट्रक पेटला. धानोरे परिसरातील खाजगी कंपनीला मोठी आग. सुदैवाने जीवितहानी नाही. आळंदी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाची यशस्वी कामगिरी. नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूया सविस्तर वृत्त. क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव यांच्या बलिदानाला खेड टाइम्सचा सलाम. खेड ही हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची जन्मभूमी. शहीद दिनानिमित्त हुतात्मा राजगुरू स्मारक समिती आणि राजगुरुनगर नगर परिषदेच्या वतीनं राजगुरुवाडा आणि जुन्या पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या हुतात्मा समूह शिल्पाला आकर्षक सजावट करण्यात आली होती. हुतात्मा राजगुरूंच्या जन्मस्थळ असलेल्या वाड्यात सकाळी 10:05 ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर दिवसभर वाड्यात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आमदार दिलीप मोहिते यांनी हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव यांच्या समूह शिल्पाला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केलं. खेड तालुका बजरंग दलाच्या वतीनं राजगुरू शहरातून क्रांतीजागर रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. सायंकाळी 5:30 वाजता शहीद हुतात्मा भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांच्या समूह शिल्पापासून या रॅलीला प्रारंभ झाला. त्याचबरोबर खेड तालुक्यातील शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालयांमध्ये शहीद दिनानिमित्त विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले होते. राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात शहीदांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी राजगुरुनगर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, प्राचार्य सुनील जाधव, उपमुख्याध्यापिका संध्या कांबळे, पर्यवेक्षक दशरथ पिलगर, बाळासाहेब गाडेकर, पांडुरंग डावरे आदी उपस्थित होते. बातमी आहे आगीच्या 2 घटनांची. आळंदी नगर परिषदेच्या हद्दीत शनिवारी आगीच्या 2 घटना घडल्या. 2 घटनांमध्ये आळंदी नगर परिषद अग्निशामक दलानं तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. पहिली घटना चोरोली बुद्रुक येथे दाभाडे सरकार चौकातील द्वारका हॉटेल समोर एका ट्रकला भीषण आग लागली. त्याचबरोबर पगडे वस्तीतील धानोरा फाट्यावरील ग्रोवेल कंपनीत आग लागली होती. आळंदी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला माहिती मिळाल्यानंतर तात्काळ अग्निशामक वाहन घटनास्थळी दाखल झालं आणि आग 15 मिनिटात विझवण्यात कर्मचाऱ्यांना यश आलं. कंपनीत लागलेल्या आगीमुळे साहित्याचं मोठं नुकसान झालं. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. आळंदी नगर परिषदेच्या अग्निशामक विभागाचे प्रमुख सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमन प्रसाद बोराटे, तुळशीराम कोळपे, विनायक सोळंकी, अक्षय त्रिभुवन यांनी चोख कामगिरी करत दोन्ही ठिकाणी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं. भाजपचा कॉन्फिडन्स खचलेला दिसतोय अशी खरमरीत टीका खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली. अब की बार 400 पार म्हणत असताना जेमतेम 200चा आकडाही ते गाठू शकतील याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली. तसेच या निवडणुकीत महाराष्ट्राची भूमिका ही फार महत्वाची राहणार असल्याचंही कोल्हे यांनी यावेळी नमूद केलं. एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फोडून झाल्यानंतर मनसेला बरोबर घेत आहेत. यावरून हे स्पष्ट होतं महाराष्ट्र हा कायम विचारांच्या मागे उभा राहिला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा लोकसभा निवडणुकीत नक्की दिसेल असा विश्वास खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. पूर्णपणे खचलेला आपल्याला दिसतोय. एकीकडे अब की बार 400 पार म्हणत असताना कुठेही त्यांना खात्री नाहीये की जेमतेम ते 200चा आकडा जेमतेम गाठू शकतील अशी वस्तुस्थिती आहे. आणि त्यामध्ये महाराष्ट्राची भूमिका ही फार महत्वाची राहणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रातून आधी शिवसेना पडून झाली, मग राष्ट्रवादी काँग्रेस पडून झालं आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुद्धा सोबत घेत आहेत. आणि तरी सुद्धा अजून परिस्थिती म्हणावी तशी भारतीय जनता पक्षाला फेवरेबल आपण म्हणतो तशी अजिबातच नाहीये. महाराष्ट्र हा कायम विचारांच्या मागे उभा राहिलेला आहे.
तो पुरोगामी विचारांच्या मागे उभा राहिलेला आणि महाराष्ट्राचं जे एक स्वाभिमानी बाण आहे हा येत्या निवडणुकीत हा नक्की दिसेल. बातमी आहे महामार्गावरील अपघाताची. पुणे नाशिक महामार्गावर चिंबळी फाटा येथे भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला तर त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. या प्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेखा भास्कर खताळ असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे, तर महिलेचे पती भास्कर नामदेव खताळ हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी वाहन चालक लक्ष्मण किसन ढोकणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत साईराज रोहिदास खताळ वय 23 राहणार शिवाजीवाडी मोशी यांनी फिर्याद दिली आहे. आता वळूया आजच्या आपल्या स्पेशल रिपोर्टकडे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी युद्ध पातळीवर सुरू आहे. सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या महायुती आणि महाविकास आघाडी या राजकीय आघाड्यांमध्ये लोकसभेची लढत जंगी होणार आहे. या दोन्ही राजकीय आघाड्यांमध्ये प्रामुख्याने 3 महत्वाचे पक्ष आणि त्यांचे गट सामील झालेले आहेत. हे गट आणि इतरही मित्र पक्षांच्या सोबत निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी या दोन्ही आघाड्यांनी मोठी कसरत करावी लागत असल्याचं दिसत आहे. निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या सगळ्याच गोंधळात सध्या सगळेच राजकीय पक्ष गुंतलेले दिसतात. राज्यभरातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या जागेवर दावा करत या ठिकाणचे महाविकास आघाडीचे खासदार आणि संभाव्य उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांना पाडण्यासाठी चंग बांधला. परंतु दीर्घकाळ चाचपणी करूनही कोल्हेंना शह देण्यासाठी तुल्यबळ उमेदवार अजित पवारांच्या हाताला लागला नाही. शेवटी या जागेवर विजय मिळवण्यासाठी महायुतीचा भाग असलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी बोलवलं जाणार आहे. जागा कोणाची, ते उमेदवार कोण, अशा वारेमाप चर्चांमुळे शिरूर लोकसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेचा राहिला. परंतु आता हा तिढा सुटला असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. शिरूरसह राज्यातील काही महत्वाच्या जागांच्या वाटपासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी शनिवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिरूरच्या जागेसंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचं सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ नेते, राज्याचे मंत्री दिलीपराव वळसे पाटील, ज्यांचा पक्षप्रवेश लवकरच होणार आहे ते माजी खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार अतुल बेनके, आमदार चेतनजी तुपे, माझे ज्येष्ठ सहकारी ज्येष्ठ आमदार दिलीपराव मोहिते आणि काही पदाधिकाऱ्यांची आमची त्या ठिकाणी बैठक झाली आणि 26 तारखेला संध्याकाळी फार मोठा पक्षप्रवेशाचा सोहळा शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे का? शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाली. एक असं आहे की महायुतीच्या जागा वाटपांची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आहे. परवाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ बसलो होतो. दोन्ही उपमुख्यमंत्री होते, चंद्रशेखरजी बावनकुळे त्या ठिकाणी होते. आजच संध्याकाळी या जागांच्या वाटपांच्यावरती शिक्कामोर्तब त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यामुळेच ज्या अर्थी एका ज्येष्ठ सहकाऱ्यांचा दीर्घकाळ लोकसभेमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करणाऱ्या शिवाजीरावांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश आहे, याचा अर्थ आपण त्याच्यातनं अनिवार्यता काढू शकता. जी प्रक्रिया आहे ती अजून किती उमेदवारांच्या बाबतीमध्ये होईल? जसं आढळराव तुमच्याकडे आले तसं काही उमेदवार दुसऱ्या पक्षात जातील का? काही दिवस थांबा, थोडंसं वाट पाहायला आपल्याला लागतच असतं. महायुतीने एक निर्धार केलेला आहे की 45+ हे उद्दिष्ट ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्राचं योगदान, जो स्वर्गीय चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, यामधून महायुतीचे अधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून चंग बांधलेला आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे सर्व 9-10 घटक पक्ष आता या निवडणुकीच्या प्रक्रियेला आम्ही ताकदीने त्या ठिकाणी उतरलेलो आहोत. निश्चितच शिरूर पुरता सीमित नव्हे तर त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी प्रत्येकाचे व्यक्तिगत संबंध त्या ठिकाणी असतात. दीर्घकाळ त्यांनी संसदेमध्ये त्या सगळ्या परिसराचं नेतृत्व केलेलं आहे.
त्यामुळे आम्हाला निश्चितच त्या संदर्भातली खात्री आहे. पक्षप्रवेश कुठे? अमोल कोल्हे यांना गेल्या वेळेस आढळराव पाटील यांना तिथून पराभव झाले होते. मात्र यावेळेस अजितदादांनी ज्या पद्धतीने सांगितलं की अमोल कोल्हे यांचा पराभव होईल, त्याच पद्धतीने आता आढळरावांची उमेदवारी तिथे झाली तर नक्कीच हा पराभव होईल का? या पराभव निश्चित यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा उमेदवार फार मोठ्या फरकाने महाराष्ट्रामध्ये निवडून येत असताना शिरूरमध्ये सुद्धा मोठ्या फरकाने आम्ही त्या ठिकाणी विजय मिळवणार आहोत. पक्षप्रवेश कुठे होईल? पक्षप्रवेश कुठे होणार आहे? परवाच्या दिवशी पक्षप्रवेश शिरूर आंबेगावच्या परिसरामध्ये स्थान ठरेल. सगळे नेते मंडळी यात बसतील, पण मोठा पक्ष प्रवेशाचा सुद्धा नेतृत्वपद सोहळा होईल. जणू काही प्रचाराचा शुभारंभ त्या दिवशी झालेला पाहायला मिळेल. धन्यवाद. शिरूरचं मैदान मारण्यासाठी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला शह देण्यासाठी शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव पाटील यांना मैदानात उतरवण्यास येणार असून त्यासाठी महायुतीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिरूरच्या जागेवर लढण्यासाठी महायुतीतील 3 पक्षांच्या समन्वयातून शिवाजीराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश येत्या 26 मार्च रोजी होणार आहे. महायुतीच्या प्रचाराचा नारळ या पक्षप्रवेशाच्या सोहळ्यातून होणार असल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता शिरूरचा आखाडा जवळपास निश्चित झाला असल्याचं म्हणायला काही हरकत नाही. या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना आपण पुन्हा एकदा मोठ्या फरकाने निवडून येणार आणि 2019च्या पराभवाचा बदला घेणार असा विश्वास माजी खासदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला. सुनील तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे माझा पक्षप्रवेश 26 तारखेला माझ्या मतदारसंघामध्ये होणार आहे. उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश 26 तारखेला मंगळवारी संध्याकाळी होणार आहे. तुमची उमेदवारी निश्चित झाली आहे का? तुमची एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालं. शिंदे साहेब आणि अजितदादा दोघांशी बोलणं झालं. दोघांचं फडणवीस साहेबांशी बोलणं झालं. त्यामुळं 26 तारखेला प्रवेशाला मला त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. 2019चा बदला बनायचा का? 2019चा बदला घेणार का? कसा गेला राजेश? माझ्याकडे लोड आहे. हे बघा, आता तुम्हाला मी ज्या अर्थी मी पक्षप्रवेश करतोय त्या अर्थी बाकीचं काही उमेदवारी निश्चित होईल काय हे बाळपूत प्रश्न विचारायची तशी गरज नाहीये. 2019चा बदला घेणार का? त्यासाठीच उभं राहणार आहे. तुम्हाला खात्री आहे विजयाची? 100% मला काय, माझ्या जनतेला खात्री आहे. माझं जे कॅल्क्युलेशन आहे, मी आजपर्यंत ज्या निवडणुका जिंकलोय, काही नसताना पहिली निवडणूक 30,000 मतांना जिंकलो, दुसरी 1,80,000, तिसरी 3,03,000, चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे रेकॉर्ड. शिरूर लोकसभा मतदारसंघातील लढत शिवाजीराव पाटील विरुद्ध खासदार अमोल कोल्हे म्हणजेच आजी माजी खासदारांमध्ये होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. या निवडणुकीमध्ये गतवेळच्या निवडणुकी इतकी चुरस पाहायला मिळणार आहे. नेता विरुद्ध अभिनेता हा सामना कोणत्या राजकीय डावपेचाने निकाली काढला जाईल हे येणाऱ्या काळात सांगू शकेल. बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. धन्यवाद.